नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे. ती म्हणजे की डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट म्हणजेच घरेलू हिंसाचार अधिनियम अंतर्गत कोण गुन्हा दाखल करू शकतात, कोणाविरुद्ध करू शकतात आणि मुळात या कायद्याचा फायदा आणि उद्दिष्ट काय आहे ते आज आपण पाहणार आहे. तर चला पाहूया या कायद्याची निर्मिती कशी झाली. मुळातच हा कायदा स्त्रियांसाठी बनवला गेला. स्त्रियांवरती होणारा घरेलू हिंसाचार याला प्रतिबंधन करण्यासाठी हा कायद्याचा निर्मिती केला गेला आणि या कायद्याअंतर्गत फक्त स्त्रियाच गुन्हा दाखल करू शकतात, भलेही ते पुरुषांविरुद्ध असो या स्त्रियांविरुद्ध असो. पण स्त्रीच या कायद्याचा फायदा घेऊ शकते. ते कसे आणि कोणत्या प्रकारचे गुन्हा या कायद्यामध्ये आपण दाखल करू शकतो ते आपण पाहूया. समजा एखादी स्त्री जॉईंट फॅमिली म्हणजेच आई वडिलांसोबत, काकांसोबत, मामांसोबत यांच्यासोबत राहत असेल किंवा लग्न झाल्यानंतर ती नवऱ्याबरोबर राहत असेल किंवा नवऱ्याच्या नातेवाईकांबरोबर जॉईंट फॅमिलीमध्ये राहत असेल किंवा ती लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये राहत असेल किंवा तिला कोणीतरी दत्तक घेतले म्हणजे अडॉप्ट केले. ते अडॉप्ट केलेल्या फॅमिली सोबत ती राहते आणि या सर्व जे ती राहते तिथे तिच्याबरोबर काहीतरी गैरवर्तणूक होत असेल म्हणजे तिच्यावरती काहीतरी अत्याचार होत असेल, जसे की शारीरिक, लैंगिक, मानसिक, भावनात्मक किंवा शब्दात्मक तिला दुखवलं जात असेल आणि हे सतत तिच्याबरोबर घडत असेल, असं काही तिच्याबरोबर अगर घडत असेल तर ती या कायदे अंतर्गत जाऊन न्याय मागू शकते आणि त्यांच्या विरुद्ध ती गुन्हा दाखल करू शकते.